शापवाणीचा अर्थ असा होतो, मुघलांची वंशावळ या महाराष्ट्रात आहे। एक इतिहासाचा विद्यार्थीच सांगतोय आमच्यासाठी हे सतीचं मंदिर आहे। अरे बाबा जरा थांब, हा बाप दाखव ना तर श्राद्ध घाल। सतीचंच मंदिर का? अखंड हिंदुस्थानात सतीची मंदिरं तर दाखवा, नेमकी कशी असतात ती असं दाखवून द्या। क्लिअर आहे? चुकलं ना माझं, चप्पल घालून गेलो मंदिरामध्ये। तेरे मारसू गाडव घोडू कमेंटमध्ये तर डायरेक्ट एकाने बापच काढला। नमस्कार, मी सागर माधुरी मधुकर सुर्वे। मी एक आर्कॉलॉजिस्ट आहे आणि फुल टाईम ह्या क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे। आज ज्याचा मी व्हिडिओ करतो आहे ते आहे हे एक वास्तू। 29 मार्च 2026ला श्रीमद रायगरने ह्या वास्तूचं संवर्धन केलं होतं। त्यावेळेला मी इथे आलो होतो आणि त्या संवर्धनाचा व्हिडिओ आमचे मित्र श्री प्रथमेश कुडेकर यांनी केला होता। आणि त्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी जे काही सांगितलं की हे एक शैव मंदिर आहे, इंटू ब्रॅकेट क्वेश्चन मार्क असं सगळं बोललं होतं। आज तोसुद्धा व्हिडिओ यूट्यूबवरती आहे, कर्जत सुपरफास्ट या चॅनलवरती। दुसरी गोष्ट म्हणजे तोसुद्धा अनकटच आहे, त्याच्यामध्ये काही एडिट केलं नव्हतं। आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो व्हिडिओ आम्ही तिथे पोस्ट केल्यानंतर त्याच्या खालती बऱ्याच कमेंट्स आल्या आणि मग कुठेतरी लोकांच्या भावना दुखवल्या आणि काही कमेंट टोटली बेसलेस होत्या, ज्याच्यामध्ये काही तथ्यच नव्हतं। उगाचच विरोधाला विरोध करायचा म्हणून त्या कमेंट केल्या होत्या। आज मी त्याच वास्तूचा एक व्हिडिओ बनवतो आहे आणि तोही त्याच म्हणजेच कर्जत सुपरफास्ट चॅनलवरतीच आमचे मित्र श्री प्रथमेश कुडेकर टाकतील, पोस्ट करतील आणि तोच व्हिडिओसुद्धा अनकट असेल। हा व्हिडिओ टोटली भौगोलिक आणि पुरातत्वीय दृष्टिकोनातूनच असेल, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि त्याच्यानंतर इच्छा झाली तर कमेंट करा। व्हिडिओ न बघता कोणीतरी काहीतरी सांगतं आहे आणि म्हणून मी कमेंट करतो आहे असं अजिबात करू नका। मी जिथे उभा आहे ती वास्तू रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेवाळी आवळस ह्या गावाच्या अखत्यारीमध्ये येते। मी एक्झॅक्टली त्याच वास्तूच्या समोर उभा आहे। ह्या साईडला आपल्याला पाहता येईल ती म्हणजे एक उल्हास नदी दिसते आपल्याला। मी उल्हास नदीची माहिती आता थोड्या वेळात सांगणारच आहे। ही बाजू पूर्व आहे, क्लिअर कट समजतं। आता सूर्य डोक्यावर सुद्धा येतोय। ह्या पूर्वेला आग्नेय कोपऱ्यामध्ये दूरवरती जो टापू उंच दिसतोय तो आहे राजमाची किल्ला। या बाजूला मनोरंजन आहे, त्या बाजूला श्रीवर्धन आहे, म्हणजे हे आहे राजमाची किल्ला। राजमाचीच्या बाजूला दिसतोय तो आहे मांजरसुंबा, त्याच्या साईडला दिसतंय ते आहे डागबैरी आणि बरोबर ही बाजू आहे उत्तर। ह्या वास्तूच्या पलीकडे दिसतंय ती आहे पश्चिम बाजू आणि ही आहे दक्षिण, म्हणजे पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर। ह्याच्यामध्ये ही वास्तू आहे उल्हास नदीच्या काठावरती। ह्या साईडला तुम्ही पाहू शकता हा आहे सोनगिरी किल्ला। पेशवे दफ्तरमध्ये बऱ्याच वेळेला सोनगिरीचा उल्लेख येतो। अगदी ढाक हा शिव आहे तर सोनगिरी हा नंदी आहे असे उल्लेख आपल्याला आढळतात। आणि जर भूगोल बघितला तर आपल्याला लक्षात येतं की ढाक बरोबर मागे आहे आणि त्याच्या पुढेच नंदी म्हणून ज्याला सांगितलं आहे तो सोनगिरी आहे। त्याच्या पायथ्याला ही वास्तू आहे। या वास्तूच्या पलीकडल्या बाजूला पश्चिमेला इर्शाळगड आहे। इर्शाळगडच्या बाजूला आता सध्या धुक्याचं वातावरण आहे, धुसर वातावरण आहे। इर्शाळगडच्या बाजूला प्रबळ दिसतो आणि दूरवरती आपल्याला बिकटगडसुद्धा दिसतो। मध्ये सोंडाई म्हणजे देवीचं ठाणंसुद्धा दिसतं। उत्तरेला कोणताही किल्ला दिसत नाही आहे, ही पूर्णतः ब्लँक दिसते। पण उत्तर दिशेला ही जी नदी वाहते ती पूर्व पश्चिम नदी आहे, म्हणजे पूर्वेकडून येते पश्चिमेला वाहते। पश्चिम वाहिन्यांमधली सगळ्यात फास्टेस्ट नदी म्हणून जिचा उल्लेख आहे, वेगवान नदी म्हणून जिचा उल्लेख आहे ती आहे ही उल्हास नदी। या उल्हास नदीचा कालिदासाच्या रघुवंशात उल्लेख केलेला आहे। अहो इतकंच काय तर मध्ययुगामध्ये शिलाहारांनी हिचं उलूख नदी म्हणून उल्लेख केलेला आहे। मी या व्हिडिओमध्ये ना 3 टप्पे केलेत। पहिला केला आहे प्राचीन, दुसरा केला आहे मध्ययुगीन आणि तिसरा केला आहे आधुनिक। प्राचीन काळाविषयी थोडंसं मी 2 मिनिटात तुम्हाला सांगतो की इसवी सन पूर्व 230 ते इसवी सनाचे 230 400-450 वर्षांचा हा कालखंड आणि ह्या कालखंडामध्ये सातवाहनांनी या महाराष्ट्रावर राज्य केलं होतं। आणि त्यावेळेला गुजरातसुद्धा महाराष्ट्राचा पार्ट होता आणि त्यावेळेला सातवाहनांच्या काळामध्ये 4 इंटरनॅशनल ज्याला आंतरराष्ट्रीय पोर्ट्स म्हणतात, आंतरराष्ट्रीय बंदरं म्हणतात, ती महत्त्वाची होती। पहिलं होतं ते म्हणजे भडोच, आत्ताचं भडोच जे गुजरातमध्ये, त्याला भृगू कच्छ म्हणतात। कोंडाणे लेणीमध्ये बरकस नावाने आले ते सुद्धा तेच असावं असा सुद्धा एक तर्क मांडण्यात येतो आहे। दुसरं आहे शूरपारक म्हणजे नालासोपारा आत्याचं।
तिसरं आहे कलियण म्हणजे आत्ताचं कल्याण. आणि चौथं आहे चेमूल, चिमूल, सेमूल, सिमूर. पुराणामध्ये ज्याला चंपावती म्हटलेलं आहे ना, ते म्हणजे चौल. अलिबागजवळ 30-40 किलोमीटरवर अलिबागपासून हे चौल बंदर आहे. चौल आणि रेवदंड अशी जोडगोळी आहे. चंपावती आणि रेवती अशी ती बंदरांची नावं आहेत. त्यातलं हे चौल बंदर. बरं असो. सातवाहन काळामध्ये ना प्रचंड प्रमाणामध्ये व्यापार होता. म्हणजे जसं एखादं सांगितलं जातं की हे गोष्ट फॉरेनवरनं आणले, शर्ट फॉरेनवरनं आणले किंवा पॅन्ट फॉरेनवरनं आणले, घड्याळ फॉरेनवरनं आणले, त्याच पद्धतीचं सगळे विदेशातली मंडळी ही गोष्ट भारतातनं आणले हे सांगण्यामध्ये त्यांना खूप रिस्पेक्ट वाटायचा, त्यांना प्राऊड फिलिंग वाटायचं, त्यांना मोठेपणाचं लक्षण वाटायचं. भारताचं नाव तेव्हा मेलुहा असल्याचं पण आपल्याला समजतं. मुद्दा हा आहे की सातवाहन काळामध्ये हजारो बैलांचे तांडे घाटवाटा उतरून देशावरून कोकणामध्ये येत होते, बंदरांमध्ये येत होते आणि ह्या बंदरांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये व्यापार होत असे. विचार करा, कल्याणमधून रोज एक जहाज रोमसाठी सुटत होतं आणि चौलमधून रोज एक जहाज मध्य आशियामध्ये जाण्यासाठी सुटत होतं. म्हणजे इतका प्रचंड प्रमाणामध्ये व्यापार होत होता. हा व्यापार नेमका कसा होत होता तर त्यासाठी आपल्याला कर्जत तालुका समजून घेणं गरजेचं आहे. कारण कर्जत तालुक्यामध्ये म्हणजे आत्ताच्या कर्जत तालुक्यामध्ये कर्जतला त्या काळाला देश म्हटलं जायचं. त्याला कारण असं होतं की टोटल 12 घाटवाटा जिथे उतरतात. मी पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ ससंदर्भ आहे, त्यामुळे मी जिथे जिथे पुस्तकांची नावं सांगेल त्या पुस्तकांमध्ये तुम्ही चेक करू शकता, तो डेटा, ती माहिती पाहू शकता आणि मग तुम्ही कमेंट करा हे खरं आहे का खोटं आहे. मला काही प्रॉब्लेम नाही. मुद्दा हा आहे की त्या घाटवाटा जिथे उतरतात, 12 घाटवाटा जिथे उतरतात त्याला देश म्हणतात. कशात लिहिलं हे? काही घाटवाटा आणि संकीर्ण असं नावाचं एक पुस्तक आहे, किंवा आमच्या श्रीनिवास साठे सरांचं प्राचीन कल्याण नावाचं पुस्तक आहे, ते सुद्धा त्यामध्ये लिहिलेलं आहे. तर 12 घाटवाटा जिथे उतरतात त्याला देश म्हणतात. पदरगड, कर्जतचा आत्ताच्या काळामध्ये पदरगडपासून राजमाचीपर्यंत जवळजवळ 18 घाटवाटा आहेत, पण त्यातल्या 12 घाटवाटा ह्या प्रमुख आहेत, बाकी सगळ्या पायवाटा आहेत. 12 घाटवाटा प्रमुख आहेत ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त व्यापारासाठीच त्या उतरवलेल्या आहेत खालती. त्या 12 घाटवाटांमधल्या पदरगड ते भिवगड आपल्याला 10 घाटवाटा मिळतात प्रमुख. आणि भिवगड ते राजमाची ह्या पट्ट्यामध्ये 2 घाटवाटा मिळतात. आत्ता जिथे वास्तू आहे ना त्यासाठी ह्या 2 घाटवाटा खूप महत्त्वाच्या होत्या. त्यातली पहिला घाटवाट होता कोंडेश्वर आणि दुसरी घाटवाट होती राजमाची. कोंडेश्वर बरोबर ढाक बहिरीकडून वरती जातो आणि जो आपल्याला देहू आळंदीकडे घेऊन जातो. आणि दुसरा राजमाची घाट आहे तो इथून बरोबर राजमाची किल्ल्याच्या बाजूने जातो, कोंडाणे लेणीच्या तिथूनच जातो आणि ती घाटवाट आपल्याला बरोबर वळवण डॅम म्हणजे आत्ताचं लोणावळा आणि खंडाळ्याचा जो परिसर आहे ना तिथे घेऊन जातो. त्या काळामध्ये लेणी ह्या वर्षावासांसाठी कोरलेल्या आहेत, वर्षावाससुद्धा म्हटलं जातं. घाटवाटांमधून येणारे जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी कोरलेल्या त्या लेण्या होत्या. आता हे कशात लिहिलं आहे तर मोतीचंद्रांचं सार्तवाह नावाचं पुस्तक आहे, अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये एन्शंट ट्रेड रूट बऱ्याच दिलेले आहेत आणि त्याच्यातून आपल्याला एक कन्सेप्ट क्लिअर होते की ह्या घाटवाटा का महत्त्वाच्या होत्या. प्राचीन काळामध्ये मी हे सगळं तुम्हाला सांगतो आहे त्याला ही वास्तू होती का? डोंट नो, नसेलसुद्धा किंवा असेलसुद्धा, पण देवाच्या नावाने अशा वास्तू फार क्वचित आढळतात, खास करून तेरमध्ये आढळतात आपल्याला, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. तर मुद्दा हा आहे की प्राचीन काळ ज्यावेळेला उत्तरार्धामध्ये आपण पोचतो आहे, लेण्या भरपूर प्रमाणात कोरल्या गेलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा मी लेण्यांमध्ये तुम्हाला सांगू शकतो की लयन स्थापत्यामध्ये सह्याद्रीमधली जी काही पहिली लेणी आहे ती आहे भाजे लेणी. भाजे लेणी कोरलेली टीम म्हणजे जी कोरणारी टीम होती तीच टीम पुढे कोंढाणेकडे आली. म्हणजे भाजे लेणीला समांतरच कोंढाणे लेणी आहे, त्यांनी कोंढाणे लेणी कोरली आणि तिथून ते पितळखोराकडे गेले. या 3 लेण्यांमध्ये एकच टीम काम करत होती असं मी नाही, सागर सुर्वे नाही, तर असं तज्ज्ञांचं मत आहे. भाजे लेणी ही पहिली लेणी. कोंढाणे लेणी ज्या वेळेला कोरली गेली त्यावेळेला ती घाटवाट जिवंत होती, प्रचंड प्रमाणात प्रवाही होती, हे आपल्याला समजतं. आता नदी बोलल्यानंतर नदीला 2 किनारे असतात. आता त्या बाजूचा आहे तो उत्तर किनारा, जिकडे आपल्याला आता तुम्ही काही बंगलोज वगैरे बघू शकता, आणि जिकडे मी उभा आहे तो आहे दक्षिण किनारा. पुन्हा घाटवाटांमध्ये हे खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. उत्तर किनाऱ्यावरून जायचं आहे का दक्षिण किनाऱ्यावरून जायचं आहे? कारण नदी सारखी ओलांडणं प्रत्येकाला शक्य नाही आहे. आत्ताच्या काळामध्ये पूल असतात, ब्रिजेस असतात,
तसं आता तसं त्या काळामध्ये नव्हतं. त्या काळामध्ये उथळ नदी बघून तिथे ओलांडली जायची, पण ती एकदाच ओलांडली जायची. नदी जर वेडीवाकडी असेल तर घाटवाट थोडीशी लांबना समांतर नेली जायची. सर्व नद्या या बंदरात जातात, म्हणजे सर्व नद्या खाडीला मिळतात. जिथे खाडीच्या मुखाशी जाऊन मिळतात ना, तिथे बंदर तयार होतं. मग ते इंटरनॅशनल असतं किंवा डोमेस्टिक असतं. आत्ताच्या स्थितीमध्ये मोरवंचीकरांचं जे पुस्तक आहे सातवाहनकालीन महाराष्ट्र, त्याच्यामध्ये बंदरांची नावं दिसतात. आणि अगदीच माझं स्वतःचं मी सांगेन, गाथा प्राचीन महाराष्ट्राची भाग 1 सहलेखकांचं लिहिलेलं मी जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये 5वं आणि 6वं प्रकरण हे फक्त आणि फक्त एन्शंट ट्रेड रूटवरती मी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते ससंदर्भ दिलेलं आहे. तर मूळ मुद्दा हा आहे की नदीच्या कोणत्या काठावरून जायचं आहे. आता मी तुम्हाला सांगतो आहे, जरा इकडे कॅमेरा करा. ही जी नदी आहे, ह्या नदीच्या पलीकडून जो रस्ता गेलेला आपल्याला दिसतोय तोच प्राचीन मार्ग आहे. आणि तोच मार्ग त्या काळामध्ये कल्याणच्या बंदरात नेत होता. आणि आता मी जिकडे उभा आहे ना, तोच एक प्राचीन मार्ग आहे. तो ह्या सोनगिरी किल्ल्याच्या, ती सोंड जिथे उतरले त्या सोंडेतून पलीकडे वरण्याच्या डोंगराला लागून ते उरण आणि पनवेलच्या बंदरात जात होते. परत बघा, त्या बाजूला आहे कल्याणच्या बंदरात जायला मार्ग आणि ह्या बाजूला आहे उरण आणि पनवेलच्या बंदरात जायला मार्ग. अतिशय महत्त्वाची गोष्ट होती, नदी क्रॉस कुठे करायची, ओलांडायची कुठे. इथे जवळच मोयलीचा पूल आहे आणि तिथे नदी टोटली उथळ आहे. संपूर्णतः कातळ आपल्याला दिसतो आणि ह्या कातळावरती पाणी पटकन वाहून जातं, आपल्याला लगेच तिथे ओलांडता येतं. आणि म्हणूनच नदी तिथे ओलांडली जात होती. आणि काही ज्या तांड्यांना उरण आणि पनवेलला जायचे ते इकडून जात होते आणि कल्याणला जायचे ते त्या बाजूने जात होते. प्राचीन काळ सरला होता, मध्ययुग आलं होतं. आणि ह्या मध्ययुगामध्ये माणूस गावांमध्ये वस्ती स्वरूपामध्ये राहायला सुरुवात झाली होती. म्हणजे टोटल डेव्हलपिंगच आहोत, पण त्याला डेव्हलप झालं होतं की आपण आता गावामध्ये एकत्र राहतोय. मध्ययुगामध्ये 4 पंथ अतिशय महत्त्वाचे होते. पहिला होता शैव, दुसरा होता वैष्णव, तिसरा होता गाणपत्य आणि चौथा होता शाक्त. शैव म्हणजे शिवाची आराधना करणारे, वैष्णव म्हणजे विष्णूची आराधना करणारे, गणपतीची आराधना करणारा गाणपत्य पंथ होता, शक्तीची उपासना करणारे, योनिपूजा लिंगपूजा करणारे शाक्त परंपरेमध्ये येत होते. तंत्राची किनार असलेला शाक्त परंपरा अतिशय महत्त्वाचा ठरतो आहे. ह्या देशाची रचना ज्याला वास्तुमंडलात आपण बसवतो तेव्हा मी पटकन फक्त 2च उदाहरणं देईन. कामाख्या मंदिराच्या तिथे असलेलं मंडल हे असुर मंडल आहे आणि त्याच्यामुळे तिथे असुराला बळी दिले जातात. आणि म्हणून नॉर्थ ईस्टकडनं येणारी जी काही आक्रमणं आहेत ती त्या काळामध्ये कमी झाली होती, असं मी नाही, असं तज्ज्ञ म्हणतात, ज्यांच्याकडे डॉक्टरेट ते लोक म्हणतात. आणि दुसरं उदाहरण देईल का मी, आपलं पुरीचं मंदिर, जगन्नाथपुरीचं मंदिर, ते त्या मंडलामध्ये बरोबर वरुणमध्ये येतं. वरुणला 1000 डोळे आहेत आणि म्हणून एवढे मोठ्या डोळ्यांचा देव ते दाखवतात की त्याची नजर सर्वांकडे आहे. श्रद्धा अंधश्रद्धा थोडंसं बाजूला ठेवूया, प्रॅक्टिकल जे दिसतंय ना त्याच्यावरती आपण बोलूया. आणि त्याच्यासाठी भूगोल हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. मी स्वतः स्थलमहात्म्याचा अभ्यासक आहे, तुम्ही फेसबुकवरती माझ्या पोस्ट पाहू शकता. या स्थलमहात्म्याचा अभ्यास करताना एखाद्या जागेमध्ये असणारे मोठे मोठे पाषाण, त्या जागेची रचना, त्या जागेचा आकार, त्यातलं असलेलं जलतत्व आणि तिथे बांधलेलं मंदिर हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. आज उठसूट सोसायटी झाली का गणपतीचं मंदिर केलं जातं. इतकं सोपं नव्हतं मंदिर बांधणं. मंदिर बांधायला त्या काळात त्या जागेचं टेस्ट केली जायची, ती सॉईल टेस्ट केली जायची, ती जागा कोणत्या तत्वात आहे ते विचारलं जायचं, ते पाहिलं जायचं. आणि त्याच्यानंतर ते मंदिराची रचना कोणत्या मंडलात आपण करतो आहे, कोणता देव तिथे साजेसा आहे, ह्याचा सगळा अभ्यास करूनच मंदिर बांधलं जात होतं. आत्ता मी जिथे उभा आहे ना ते पण कोण्या एके काळामधलं एक मंदिर होतं. मुद्दा हा आहे, इतिहासामध्ये चंदनपणे आणि कोळसापणे काय घेऊन उघडायचं हे असं आम्हाला आमच्या गुरुवर्यांनी शिकवलं आहे. ते म्हणजे आमचे बाबासाहेब पुरंदरे. त्यांनीच आम्हाला सांगितलं की कोळसा पण आहे आणि चंदन पण आहे इतिहासात, काय घेऊन उघडायचं ते महत्त्वाचं आहे. आणि देवकृपेने आणि त्यांच्या कृपेने मी चंदन उगळतो आहे. त्यामुळे कोळसा उगवणारी लोकं मला कमेंटमध्ये दिसली आणि म्हटलं की नाही 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 नाही, ह्यांना रिप्लाय नाही द्यायचा, ह्यांना आपण व्हिडिओ करून द्यायचा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना काय चंदन आहे, नेमकं काय उगळतो आहे ते समजायला हवं. तर मुद्द्यावरती येऊया. हे आहे ते प्राचीन मंदिर आणि मी त्या पहिल्या व्हिडिओमध्ये बोललेलो हे आहे एक शैव मंदिर *? आणि आमचे प्रथमेश कुडेकर आमच्या मित्रांनीसुद्धा ते तसं पोस्ट केलं होतं.
ऐकणाऱ्यांनी, बघणाऱ्यांनी आणि वाचणाऱ्यांनी तेवढं फक्त वाचलं नाही आणि कमेंट करून मोकळे झाले. शैव मंदिरच्या पुढे मी इंटू ब्रॅकेट क्वेश्चन मार्क, थोडं इंग्लिश नसेल कळत तर मी नक्की सांगतो. इंटू ब्रॅकेट म्हणजे कंसात दिलेला प्रश्नार्थ चिन्ह. त्या प्रश्नार्थ चिन्हामुळेच नक्की हे मंदिर आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. पण काय करणार, तेवढं समजलं असतं तर कुठे लोक गेली असती. तर मुद्दा हा आहे, हे आहे शैव मंदिर. मी शैव मंदिर हे असं का मांडतोय, तार्किक विधानं अशी मी का करतोय, तर त्यासाठी ना 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या पलीकडल्या गावाला ना तमनाथ म्हणतात. तमनाथ. कुलाबा गॅझेटमध्ये काय वेळेला नमनाथ पण दिसतंय. नाथ हा तर शब्द कॉमन आहे. नाथपंथीय परंपरा ह्या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये, अखंड हिंदुस्थानामध्ये अतिशय महत्त्वाची परंपरा होती, जी ईशान्य भारताकडनं आपल्याकडे आली होती. आणि त्याच्यामध्ये नवनाथ हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे अगदी. त्यांचे मठ ह्यांच्याविषयी मी इथं काय सांगणार. नाथ परंपरा महत्त्वाची होती हे नक्की झालं. ह्या बाजूला आहे तमनाथ, हा समोर दिसतो तो सोनगिरी. सोनगिरीच्या टापूवरनं पुढे चालत गेले तर गंभीरनाथाची गुहा दिसते. गंभीरनाथ, सोनगिरी, तमनाथ आणि इथे असलेलं एक शैव मंदिर. आता ती समाधी आहे का मंदिर आहे, तर मी म्हणतोय मंदिर आहे असं मी एक तार्किक विधान करतोय आणि त्याच्यावरतीच मी ते मंदिर का आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. समोर दिसते ती उल्हास नदी. उल्हास नदीच्या दक्षिण काठावरती असलेलं हे मंदिर. ह्या मंदिराचे एक अवयव मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे अगदी जर मी ज्या इथे उभा आहे तिथून मी सगळं मोजमापात गेलो ना तर साधारणतः अगदी 10 किलोमीटरच्या आतमध्येच कोंडाणे लेणी येते, जी प्राचीन काळ मला दाखवते, सातवाहन काळ मला दाखवते. इथून साधारणतः 10 ते 15 किलोमीटरवरती इर्शाळगड येतो आहे. इथून काही मीटर अंतरावरती सोनगिरी आहे. आणि इथूनच जे मी कल्याणचं बंदर सारखं सांगतोय, ज्या वेळेला मी नदीचा काठ पकडून कल्याणच्या बंदरात जायचा मी प्रयत्न करेन तर साधारणतः 30 ते 40 किलोमीटरवरती मला कल्याणचं बंदर येतं आहे. म्हणजे एकदा तुम्ही देशावरून कोकणामध्ये उतरलात ना, की कोकणामध्ये उतरल्यानंतर लगेचच आपल्याला कळेल की आपण नदीचा काठ पकडला तर पटकन कल्याणच्या बंदरात जाऊ शकतो, ज्यातलं एक जहाज रोमसाठी सुटत होतं. नदीतला व्यापार झाला आहे का, तर मी म्हणेन नाही, नदीतनं व्यापार नाही झाला, कारण नदी उथळ स्वरूपाची आहे. सरपटणाऱ्या होड्या फास्ट जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे नदीतनं व्यापार झालेला नाही. मध्ययुगामध्ये व्यापाराची पोझिशन काय होती, तर मध्ययुगामध्ये व्यापार पूर्णतः थंडावला होता. त्याला कारण होतं की अनेक देशांनी भारताच्या मालावरती बंदीच घातली होती. ह्यासाठी मी पुरावा देईल, ते म्हणजे गाथा प्राचीन महाराष्ट्राची भाग 1, त्याच्यामध्ये क्लिअर कट मी दिलेलं आहे की स्ट्रॉबो आणि प्लिनी ह्या दोघांनी सीनेटमध्ये भाषणं केली होती आणि त्या भाषणांमध्ये त्यांनी भारतातली लोक जास्त पैसे आकारून आम्हाला मसाला विकतात आणि त्यांच्यावर बंदी घाला असे काही स्टेटमेंट्स त्यांनी केले होते. आणि त्याच्यामुळे भारतावरती साधारणतः 4थ्या-5व्या शतकामध्ये व्यापारावरती बंदी आली. आणि मग मध्ययुगामध्ये विचार केला तो व्यापार जवळ थंडावला होता, घाटवाटा मोडल्या होत्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, म्हणजे मध्ययुगाच्या उत्तरार्धाकडे आपण ज्यावेळेला येतो, 17वं शतक, त्या 17व्या शतकामध्ये या घाटवाटा पुनर्जीवित करण्यात आला. काही घाटवाटा लष्करासाठी, तर काही घाटवाटा पर्यटकांसाठी, भिक्षुकांसाठी किंवा इतर लोकांसाठी त्या तयार करण्यात आल्या किंवा त्या मरम्मत करण्यात आल्या. आणि त्याच वेळेला ह्या घाटवाटांमधून लष्कर वगैरे, म्हणजे आपले मावळे वगैरे मोहिमा करण्यासाठी उतरायला लागले आणि कुठेतरी पुन्हा एकदा त्या लेण्यांचा वापर व्हायला लागला. मी परत एकदा मंदिरावरती येतो आहे. मध्ययुग सरत होतं आणि ह्या मध्ययुगामध्ये नाथ परंपरेमध्ये अतिशय महत्त्वाचं असलेल्या सगळ्या काही गोष्टींचा मी विचार करतो आहे. त्यावेळेला गंभीरनाथाच्या गुहामध्ये कोणीतरी एक तपश्चर्या करत होता, विधी करत होता, तिथे मेडिटेशन करत होता. गंभीरनाथ हे जरी नाव आढळत असलं, अगदी कुलाबा गॅझेट असो नाहीतर आत्ताचं रायगड जिल्ह्याचं गॅझेट असो, त्याच्यामध्ये सुद्धा गंभीरनाथ हा शब्द येतो आहे, तमनाथ हा सुद्धा शब्द येतो आहे, या परिसराचा उल्लेख येतो आहे. तिथे असलेला मारुती अतिशय महत्त्वाचा आपल्याला सांगतो आहे की इथून तो तिकडे गेला, पलीकडे तो नदीच्या काठावरनं गेला. 100 वर्षांपूर्वी उल्हास नदीला आलेल्या पुरामध्ये हा सगळा परिसर जलमय झाला आणि इथेची गावाची वस्ती उठली आणि काहीशी उंचावरती जाऊन विसावली, ज्याला आपण नेवाळी आणि आवळस ही गावं म्हणतो. आणि त्याच वेळेला हे मंदिर ओस पडलं.
मी आता मंदिराची माहिती टप्प्याटप्प्याने देतो आहे। मंदिराची माहिती देताना सगळ्यात पहिले असतं मंदिराचं स्थापत्य। मंदिर कधी बांधलं आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला सूर्याचं भासमान असणं माहिती असणं गरजेचं आहे। 6-6 महिन्यांचे कालखंड आहेत 12 महिन्यांमध्ये। एक आहे उत्तरायण आणि दुसरं आहे दक्षिणायन। आत्ताच सूर्याचं उत्तरायण चालू आहे, म्हणजे सूर्य उत्तरेकडे झुकत जातो आणि दक्षिणायनमध्ये दक्षिणेकडे झुकत जातो। मंदिर कधी बांधलं आहे हे त्या वास्तूवरून कळतं। काही वेळा मंदिर असं टिल्ड बांधतात, काही वेळेला असं बांधतात, म्हणजे उजवीकडे झुकवतात नाही तर डावीकडे झुकवतात। हे मंदिर ज्या वेळेला बांधलं ना त्याला उत्तरायण चालू होतं, कारण हे मंदिर टिल्ट आहे। आता मी पुन्हा एकदा सांगतो, मी शैव मंदिर असं का म्हणतो आहे तर त्याच्यासाठी मी थोडंसं वेगळ्या गोष्टी अजून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की कोणतीही इतिहासातली वास्तू असू दे, मग पाण्याचं टाकं असू दे, मंदिर असू दे, नाही तर लेण्या असू दे, आपल्याकडे आख्यायिका चिटकवल्या जातात। त्याला कारणही तसंच आहे, कारण त्या काळामध्ये इतिहासाचा अभ्यास एवढा प्रगल्भ नव्हता आणि त्याच्यामुळे ना आख्यायिका आल्या। ह्या आख्यायिकांमुळे ना एक नक्की झालं की त्या घातक नाही ठरल्या, तर त्याच्यामुळे लोकांमध्ये श्रद्धा राहिली, लोकांना थोडीशी भीती राहिली आणि त्याच्यामुळे ती वास्तू वाचली, खऱ्या अर्थाने वाचली, त्या आख्यायिकांमुळे वाचली। त्यामुळे मी एक स्वतः आर्किओलॉजिस्ट आहे, पुरातत्वशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं की ह्या आख्यायिका खूप महत्त्वाच्या असतात, पण आख्यायिका धरून त्याच्यावरती अभ्यास करून सत्य काय आहे हे कधी कुठल्याही इतिहासाच्या विद्यार्थ्याने लपवायचं नसतं। आज मी कमेंटमध्ये बघितलं, एक इतिहासाचा विद्यार्थीच सांगतो आहे आमच्यासाठी हे सतीचं मंदिर आहे। अरे बाबा जरा थांब, तू स्वतः इतिहासाचा अभ्यासक आहेस, तू असं कसं बोलू शकतोस? जर ते सतीचं मंदिर आहे तर ते प्रूव्ह करावं लागेल ते कसं मंदिर आहे। सतीचंच मंदिर का? अखंड हिंदुस्थानात सतीची मंदिरं तर दाखवा नेमकी कशी असतात ती, मग ते तरी मला कळू दे। म्हणजे कोणी सती गेलं आहे म्हणून मंदिर बांधलं आहे की एक शिवाची पत्नी म्हणून सतीचं मंदिर बांधलं आहे हेही त्यांनी सांगावं। मुद्द्यावरती येऊया, उत्तरायण आणि दक्षिणायन। उत्तरायणामध्ये बांधलेलं हे एक वास्तू, हे एक मंदिर, आणि ह्या मंदिराची आता खासियत काय? ह्या बाजूला उल्हास नदी आहे, दक्षिण काठावरती हे मंदिर बांधलेलं आहे, काहीसं उंचावरती बांधलेलं आहे। त्या काळामध्ये इथे वस्ती असेल असंही आपल्याला दिसतं। मी जाता जाता नंतर तुम्हाला इकडचं काही परिसर दाखवण्याचा प्रयत्न करेन की नदी इथेच वाहत होती, त्याला कारण त्या नदीतले गोटे काही ठिकाणी अडकलेले आपल्याला दिसत आहेत, जे खोदकामामुळे आपल्याला एक अख्खा लेअर तो नदीतल्या गोट्यांचा दिसतोय। मुद्द्यावरती येऊया, हे मंदिर नेमकं कसं? तर सर्वप्रथम आपल्याला हे जे दिसतंय याला म्हणतात पिंपळाकृती गोलाकार कमान। हे असं 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 पिंपळाचं पान जसं असतं ना तसा हा गोलाकार कमान आहे। मध्ये द्वार ललाट बिंब दिसतंय आणि ह्या द्वार ललाट बिंबामध्ये इथे सहस्त्रदल कमल दिसते। म्हणजे याचा अर्थ काय 1000 पाकळ्या आहेत का? नाही, अनेक पाकळ्या आहेत, म्हणून त्याला सहस्त्रदल कमल म्हणतात। त्याच्यानंतर ह्या मंदिराला 4 मिनार आहेत टोटल, मध्ये घुमट आहे, त्याच्यावरती ना मध्यभागी बघा नाग आहे, नाग। सतीच्या मंदिरावर नाग कशाला असेल मग? ह्याचंही उत्तर द्यावं। त्याच्यानंतर ते सगळं जे काही बांधकाम आहे ते चुने गच्चीमध्ये केलेलं आहे, पण मध्ययुगामध्ये कोणीतरी जीर्णोद्धार केला असावा, कोणी केला ह्याचा काही उल्लेख आपल्याला आढळत नाही आणि त्याच्यामध्ये कॉन्क्रीट वापरलं गेलं। पण मध्ययुगामध्ये पोलादी पट्ट्या वापरून वास्तू बांधण्याचे अनेक उदाहरणं आहेत, त्याच्यामध्ये हे एक उदाहरण आहे, ते मी आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो। थोडंसं पुढे या, हा उंबरठा दाखवा। ह्या उंबरठ्यावरती पहा, वरनं दाखवा जरा। ह्या उंबरठ्यावरती ना कीर्तिमुख आहेत। जालंधर राक्षस होता ना, त्याच्याविषयी जी असलेली गोष्ट आहे ना ती कीर्तिमुख आहेत। ही कीर्तिमुखं पण महत्त्वाची असतात आणि ही नेमकी कोणत्या मंदिरावरती असतात ना हेही पहिले समजून घ्या। फक्त आणि फक्त शिवाच्याच मंदिरांवरती ही कीर्तिमुखं आपल्याला आढळतात, बाकी कुठे आढळत नाहीत। मग तुम्ही कुठलंही मंदिर पहा, शैव मंदिरांवरती कीर्तिमुखं आढळतात, कारण स्वतः जालंधर राक्षस हा शिवाचा भक्त होता। आणि मग गोष्ट अशी आहे पुराणामध्ये की तो एक शिवाचा भक्त होता, पण त्याने आराधना करता करता त्याला भूक लागली, शिव प्रसन्न होत नव्हता आणि शेवटी त्याने स्वतःलाच खायला सुरुवात केली आणि खाता खाता तो त्याच्या इथपर्यंत आला आणि त्यातूनच तो त्याचं मुख राहिलं। शिवाला त्याची आराधना समजली आणि शिवाने सांगितलं पहिलं दर्शन तुझं होईल आणि त्याच्यानंतर माझं होईल। आणि हे सगळं करत असताना ना पण कुठेतरी आपल्याला असं दिसतं की तो नेहमी उंबरठ्यावर असतो किंवा तो मंडोवरावर असतो। मंडोवर म्हणजे भिंतीवर असतो।
हे झालं कीर्तिमुखाविषयी. समोर जे दिसत आहेत ना, हे द्वारपाल, हे द्वारपालांची आसनं आहेत. ती कोणी एकेकाळी तिथे एखादी मूर्तीसुद्धा असू शकते. आज ती दिसत नाही आहे ह्याच्यामध्ये. हा जो लेअर दिसतोय ह्याला तळखडा म्हणतात. हा जो लेअर आहे ह्याला चौथरा म्हणतात. चौथऱ्यावरती तळखड्यांवरती मंडोवर उभा करून तयार केलेलं हे मंदिर आहे. हे शुष्क सांदीतलं मंदिर आहे. ह्याच्यामध्ये कुठेही सिमेंट वापर केल्याचं दिसत नाही. भिंतीमध्ये बोलतोय मी. मेल फिमेल स्ट्रक्चरमध्ये एकावर एक दगड रचून तयार केलेलं हे मंदिर आहे. मिनार मागाशी मी तुम्हाला म्हटले, मिनारावरती नीट जरा दाखवा तुम्ही कॅमेरा. त्याच्यामध्ये त्या मिनारावरती काही मुखवटे दिसत आहेत आपल्याला. या मिनाराला ना दाक्षिणात्य शैलीमध्ये ह्याला मुनई असं म्हणतात, म्हणजे उमलणारं कमळ. आणि जर नुसती कळी असेल तर त्याला पुमुनई म्हणतात. तर हे जे मुनई कमळ आपल्याला दिसतंय, म्हणजे मुनई दाक्षिणात्य शैलीमध्ये त्याला शब्द आहे. तर मुनईमध्ये आपल्याला समजून येतं की त्याच्या बरोबर वरच्या अंगाला जो काही छोटासा घुमट त्यांनी केलेला आहे त्याला आमलक असं म्हणतात. त्या आमलकाच्या बरोबर खालच्या अंगाला जिथे ती माणसं दिसत आहेत, ते मुखवटे दिसतात, ते शैव परंपरेमधले शिवसाधक आहेत. आणि ते टोटल 4 आहेत. 4 मिनारावरती 4 4 चौक 16 असे ते टोटल आहेत. मध्यभागी दिसतोय तो घुमट. मिनार आणि घुमट यांचं सेम स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय, फक्त आकाराने मोठं आणि आकाराने छोटा हाच तो फरक आहे. आणि नंतर मध्यभागी दिसतोय तो अतिशय महत्त्वाचा, म्हणजे शिवाच्या गळ्यातला असलेला नाग. हा नाग पहा तुम्ही, त्याचा वेटोळा पहा, आणि मग आपल्याला समजून येतं सतीच्या मंदिरावर नाग असू शकतो. पण आख्यायिका महत्त्वाच्या असतात, श्रद्धा चिटकलेल्या असतात. आणि इतिहास हा बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल या उक्तीवरती चालतो. आणि एक पुरातत्वाचा विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपल्याला पुस्तकांमध्ये आढळतात तिथे मी पुस्तकांची नावं देतच आहे, आणि ज्या गोष्टी तार्किक आहेत तिथे पण मी तार्किकच विधानं करत आहे. म्हणजे असं मला काय वाटतं, मला सरसकट असंच वाटतं असं पण मी काय म्हणत नाही आहे. त्याच्यानंतर मंदिराच्या भोवताली आपण एकदा फिरूया. आपण जिथे जातो आहे ते आता दक्षिण दिशा आहे. या दक्षिणेला इथे आपल्याला एक खिडकी दिसते, त्याला जाल वातायन असं म्हणतात. जाल वातायनाच्या खालती आपल्याला गोपद्माचे दिसत आहेत. हे एक नक्षीकाम आहे. खिडकी सुंदर असावी त्यासाठी खालती त्यांनी दिलेलं आहे. नक्षीकाम केलेले गोपद्म आपल्याला दिसत आहेत. त्याच्याबरोबर खालच्या अंगाला जर मी इथून ओळंबा लावला तो इथे छेदला जाईल आणि कुठेतरी आपल्याला त्या वास्तूचा दक्षिण दिशेचा मध्य आपल्याला मिळेल. आणि मध्य मिळाला का त्याच्यामध्ये बरोबर आपल्याला ती खिडकी लावता येईल. हा एक साधं स्ट्रक्चरवरती हे मंदिर उभं आहे. मागच्या साईडला येऊया. शैव परंपरेमध्ये आपल्याला एक साधी गोष्ट आहे की पूर्वेची किरणं मिळतात, शाक्त परंपरेमध्ये पश्चिमेची किरणं मिळतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला स्थापत्य शैलीमध्ये तर आपल्याला दिसतं की ह्या बाजूला, अगदी ह्या बाजूला पश्चिमेला कोणती खिडकी आपल्याला दिसत नाही, पण आपल्याला हे नक्षीकाम दिसतंय जेणेकरून वास्तूचा मध्य आपल्याला मिळतोय. आणि ह्या मध्यामुळेच अर्धी भिंत इकडे हे करायला मदत होते. आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिले हा दगड रचला गेला. याच्यावरनं त्याचं ते कॅल्क्युलेशन केलं गेलं की ह्या बाजूला किती ठेवायचे, ह्या बाजूला किती ठेवायचे, आणि त्याच्यामुळे हा दगड, ही नक्षी अतिशय महत्त्वाची ठरली. त्याच्यानंतर आपण त्या बाजूला जाऊया, म्हणजे उत्तर दिशेला. मंदिराच्या परिसरातली अतिशय महत्त्वाची, म्हणजे कुठल्या आता शैव मंदिरातली अतिशय महत्त्वाची बाजू म्हणजे उत्तर दिशा. इथे आपल्याला दिसतंय मंदिराचं जाल वातायन दिसतंय. पुन्हा सेम तसंच जसं इकडे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. खिडकी म्हणजे जाल वातायन, त्या खालती असलेली डिझाईन आणि त्याच्या खालती असलेलं अतिशय महत्त्वाचा पट्टा म्हणजे सोमसूत्र. शैव मंदिरांमध्ये शिवलिंगावरती वाहिलेलं पाणी
जिथून बाहेर पडतं ते असतं सोमसूत्र. सोमसूत्र कोणीही ओलांडू नये म्हणून शिवाला आपण अर्धप्रदक्षिणा घालतो. आणि ह्या अर्धप्रदक्षिणेमुळे हे तुम्ही लिंगपुराणामध्ये वाचू शकता किंवा शिवपुराणामध्ये पण वाचू शकता. ह्या अर्धप्रदक्षिणेमुळे आपल्याला कोणतेही विकार होत नाही. महिला असतील तर गर्भाचे विकार होत नाहीत आणि पुरुष असेल तर वीर्यसंबंधी विकार होत नाहीत. हे सांगणारं आपल्याला हे पुराण आहे, हे सोमसूत्र आहे. आणि बरोबर प्रथमेशजी तुम्ही या बाजूला थोडंसं दाखवा का इथे जे समोर हा खड्डा दिसतोय ना, हे सोमसूत्राचं पाणी त्या तलावात जाण्यासाठी केलेली ही प्रोव्हिजन आहे. कोणे एके काळामध्ये हा तलावच असेल ह्याच्यावर मी ठाम आहे, कारण इथेच फक्त खड्डा आपल्याला दिसतोय आजच्या काळामध्ये. कालांतराने संवर्धन केलं तर आपल्याला नेमकं समजेल का तिथे नेमकं काही रचीव दगडी होत्या का, किंवा इथे पुष्करणी बांधण्याचा प्रयत्न केला होता का, किंवा पुष्करणी बांधली होती. आज फक्त मातीचं हे दिसतंय, सईडे भराव दिसतोय, पण एक खड्डा मात्र आपल्याला दिसतोय. आणि इथे एकेकाळी हे सोमसूत्र जाण्यासाठी, पाणी जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा मार्ग होता का. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सोमसूत्राचा पाईप दिसतोय, याचा अर्थ तिथे सोमसूत्र त्याच्यातनं इकडे येत होतं, हे नक्की आहे. त्यानंतर या बाजूला इकडचा एक दाखवा जरा, फक्त इकडचा हा मिनार पडलेला आहे आणि तो इथे आहे. आणि श्रीमद रायगिरोने तो मिनार जो मागच्या साईडला होता तो इकडे आणलेला आहे आणि इथे आणून तो ठेवलेला आहे. आता आपण मंदिराच्या पूर्व दिशेला आहोत. इथे असा भराव केलेला आपल्याला दिसतोय. हा जाणून बुजून केलेला भराव आहे, जेणेकरून नदीचं पुराचं पाणी मंदिरापर्यंत पोचायला नको आणि मंदिरापर्यंत पोचण्यासाठी ह्याला हे भराव ओलांडावा लागेल. आणि त्याच्यामुळे हा भराव केलेला आहे. आणि ह्या भरावाच्या बरोबर पलीकडे शैव मंदिर दिसतं आपल्याला, आणि भरावाच्या अलीकडे त्या मंदिरापेक्षा ही बाजू जरा खालच्या अंगाला दिसते. स्थापत्यच गरजेचं आहे. या शिवमंदिर परिसरामध्ये ज्यावेळेला आम्ही पहिला व्हिडिओ केला त्यावेळेला त्यामध्ये असं सांगितलं का मग हे शिवाचं मंदिर आहे, मग नंदी का नाही आहे इथे. आणि मग कमेंटवाला माणूस पण तेच बोलतोय का मग नंदी नाही आहे तर मग आमच्यासाठी नंदी महत्त्वाचं आहे, नंदी असणं गरजेचं आहे, मग शिवाचं मंदिर असं कसं काय. सगळ्यात पहिले मी इथे सांगू इच्छितो तुम्हाला, एक इतिहासाचा पुरातत्वाचा अभ्यासक म्हणून मी इथे सांगतो तुम्हाला की प्रत्येक शिवमंदिरची ते नंदी असायलाच पाहिजे असा काही नियम नाही, किंवा असं कुठे लिहिलेलं सुद्धा नाही आहे. ह्याच्यासाठी मी 2 उदाहरणं प्रामुख्याने देईल. एक उदाहरण आहे आपलं कोल्हापूर जवळचं खिद्रापुराचं मंदिर. खिद्रापूर म्हणजे खिद्रापूर गावातलं कोपेश्वराचं मंदिर. तिथे नंदीच नाही आहे. तो जो मंडप आहे ज्याला ते लोक स्वर्गमंडप म्हणतात, त्या ओपन वितान असलेल्या मंडपामध्ये नंदी नाही आहे, ती रंगशिळा आहे. आणि रंगशिळेवरती किंवा आतमध्ये कुठेही आपल्याला नंदी दिसत नाही कोपेश्वराच्या मंदिरात. अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या नाशिकजवळ जिथे कपालेश्वराचं मंदिर आहे तिथे सुद्धा नंदी नाही आहे. एकंदरीत काय, जर ह्या 2 प्रमुख मंदिरांमध्ये आपल्याला नंदी दिसतच नाहीत, मग नंदी असणंच गरजेचं आहे का? अजिबात नाही. परंतु इथे एक इतिहास अभ्यासक आणि संशोधक म्हणून मी सांगू इच्छितो, आपण दोन्ही बाजूला विचार करूया. नंदी होता की नंदी नव्हता, या दोन्ही बाजूचा विचार करूया. ह्याच्यामध्ये अजून एक मी उदाहरण देईल की नंदी बसलेलाच असतो का, असं पण नाही आहे. उज्जैनचं संदीपानी आश्रमातलं जे मंदिर आहे त्याच्यामध्ये नंदी उभा आहे. म्हणजे एकंदरीत काय, नंदीविषयी आपल्याला कुठेही मग स्थापत्यशास्त्रामध्ये असो, मंदिराच्या स्थापत्यशास्त्रात असो किंवा अजून कुठल्या पुराणामध्ये असो, नंदी जरी गरजेचा असला पण नंदी तिथे असायलाच पाहिजे असंही कुठे दिलेलं नाही आहे. आता इथे विचार करूया नंदी होता का, तर ह्याविषयी मी ना थोडंसं 2 गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. आता मी बाहेर आहे तर बाहेर इथे कुठेही नंदी दिसत नाही, नंदीचे अवशेष दिसत नाही. नंदी असायला पाहिजे का, असं पण नाही. परंतु मला सारखं असं वाटतं की नदी फार जवळ आहे आणि मागील कित्येक वर्ष ही नदी आटलेलीच नाही तिथे बंधारा असल्यामुळे. साहजिकच जर ह्या मंदिरावरती आक्रमण झालं असेल आणि इथल्या शिवलिंग जर त्यांनी भग्न केलं असेल किंवा नंदीला भग्न केलं असेल तर तो भग्न नंदी पुढे मागे ग्रामस्थांनी अथवा कोणीतरी भक्तांनी त्या नदीमध्ये विसर्जित केलेला असू शकतो, कारण नदी कित्येक वर्ष आटलेलीच नाही आहे. म्हणजे एकंदरीत काय, इथे नंदी नाही आहे म्हणजे हे शिवमंदिर नाही असं बोलणं, आता ह्याला काय बोलणार आपण. असो तर मग आतमध्ये आपल्याला एक छोटीशी खाच दिसते आणि जी मेखलायुक्त शिवलिंग जिथे असावं त्याच्या अलीकडे ती खाच आहे, त्या खाचेमध्ये सुद्धा नंदीची मूर्ती असू शकते. म्हणजे तिथून एक नंदीची मूर्ती लावलेली असू शकते. डिपेंड्स त्यावेळेला नेमकं कसं असेल हे आपल्याला काहीच माहिती नाही आहे. आत्ताच्या स्थितीला शिवमंदिराच्या समोर
नंदी दिसत नाही, ह्याचा अर्थ ते शिवमंदिर नाही असं बोलणं थोडंसं घातक ठरेल. आणि इतिहासाचा एक विद्यार्थी म्हणून मी माझी विनंती असेल की त्याच्यावरनं ते शिवमंदिर नाही असं बोलणं अगदीच वेडेपणाचं लक्षण ठरेल. मंदिराचा बाहेरचा परिसर, मंदिर परिसर, मंदिराचं स्थापत्य हे सर्व काही मी सांगितलं. मंदिराच्या आतमध्ये जाऊया. सगळ्यात पहिले पायऱ्या दिसत आहेत, भग्न झाल्यात. इथे आपल्याला दिसतं आहे ह्याला चुने गच्ची म्हणतात. चुना वापरलेला होता पायऱ्यांमध्ये आणि दगड एकमेकांना चिटकवले होते. आतमध्ये जाऊया. उंबरठ्याची माहिती मी ऑलरेडी दिलेली आहेच. कीर्तिमुख असलेला उंबरठा आहे, मगाशी मी सांगितलंच. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला थोडं वरती दाखवा. याला म्हणतात करोटक वितान, म्हणजे नारळाची करवंटी उपडी ठेवल्यानंतर ती आतून कशी दिसेल. वितान म्हणजे स्लॅब, करोटक वितान असं दिसतंय. मध्यभागी दिसतंय त्याला झुंबर म्हणतात. कमलपुष्प आहे त्यामध्ये दाखवलेलं झुंबरामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मंदिरामध्ये मध्ययुगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पोलादी पट्ट्यांचा वापर केलेला आपल्याला मध्ये 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 सगळीकडे दिसतोय. याचा अर्थ पोलादी पट्ट्या वापरून मंदिरातल्या दगड त्याच्यावरती होल्ड केलेल्या दिसतात आपल्याला. मंदिरामध्ये आलोय. जास्त मोठं मंदिर नाही आहे, छोटं मंदिर आहे. समोर आपल्याला काही शिळा दिसत आहेत, त्याला म्हणतात अधिष्ठान शिळा. परत एकदा प्रश्न, आमच्यासाठी हे सतीचंच मंदिर आहे असं म्हणणाऱ्याला मग प्रूव्ह करा ना हे सतीच होती इथे, किंवा इथे काहीतरी समाधी आहे. आणि जर समाधी असेल ना तर अशी कोणती तरी एक समाधी दाखवा त्याचं सोमसूत्र जाण्यासाठी आपल्याला प्रवाह दाखवलेला आहे किंवा मार्ग दाखवलेला आहे, असं दाखवून द्या. क्लिअर आहे. मंदिरात इथे परत मी तार्किक विधान करतो आहे. मंदिरामध्ये इथे कोणे एकेकाळी मेखलायुक्त शिवलिंग असावं असं मी पहिल्या व्हिडिओत पण म्हटलो आहे, दुसऱ्या व्हिडिओत पण तेच म्हणतो आहे. इथे मेखलायुक्त शिवलिंग असावं कारण अधिष्ठान शिळा दिसते. अधिष्ठानमध्ये थोडीशी इथे खाच आहे, ह्याच्या आतमध्ये ती शिळा बसवली असेल, थोडंसं वरती असेल, मग ते शिवलिंग असेल. त्या शिवलिंगाचं सोमसूत्र ह्या बाजूला पडत असेल आणि इथे बरोबर ते होल आपल्याला दिसतंय ज्याच्यामधून हे सोमसूत्र बाहेर जात असेल. उत्तर दिशा, दक्षिण दिशा, जालवातायन आणि बरोबर नदीवरनं येणारी गार हवा ह्या मंदिरामध्ये येऊ शकते असंही स्थपतीच्या डोक्यामध्ये असू शकतं. एनिवेज ते त्या काळामध्ये जे अनुसरून असेल ते. देवकोष्ठ दिसतंय पश्चिमेला, याचा अर्थ इथे हे देवकोष्ठ बंद आहे, ह्याच्यावरती कुठेही खिडकी दिसत नाही आहे. या देवकोष्ठामध्ये त्या काळामध्ये पार्वती मातेची मूर्ती होती का हाही प्रश्न अनुत्तरित राहतो. पण जर शैव मंदिर आहे तर तिथे पार्वती मातेची मूर्ती नक्कीच असेल असंही म्हणायला वाव आहे. ह्या बाजूला पण देवकोष्ठ आहेत, पण देवकोष्ठांच्या वरती खिडक्या आहेत. म्हणजे ते टोटल 3 देवकोष्ठ आहेत, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम. पूर्वेला दरवाजा आहे, पश्चिमेचं देवकोष्ठ बंद आहे म्हणून तिथे असं वाटतं पार्वती मातेची मूर्ती असेल का. आणि ह्या दोन्ही दिशांच्या इथे खिडकी आहे आणि इथे जाल वातायन ज्याला म्हणतात, वारा आतमध्ये येण्यासाठी, त्याचीही प्रोव्हिजन आहे. सगळ्या कोणांमध्ये आपल्याला ना अशा महिरप दिसत आहेत. ह्याला ना साध्या धाटणीची महिरप असं म्हणतात. एकदम साधी धाटणी आहे, ह्याच्यामध्ये कुठे डिझाईन नाही आहे. पण ते वरचे जे लोलक आहेत ना, म्हणजे मिनार, ते मिनार इथे लोलक स्वरूपामध्ये दाखवलेले आहेत. मुनईच आहेत कळी स्वरूपात. पण इथे प्रत्येक कोपऱ्यामध्ये नक्षीकाम म्हणजे काय तर इथे असलेले लोलक. आता एकदा तुम्ही ही सगळी वास्तू पूर्ण फिरून त्यांना दाखवा. ह्याच्यामध्ये वास्तूमध्ये जो पांढरटपणा आपल्याला दिसतोय ना त्याला कारण असं आहे की वरचा चुना संवर्धन न झाल्यामुळे अनेक वर्ष वरचा चुना दगडांच्या फटीमधून खालती येऊन, वरचा चुना जी चुनेगच्ची आहे दगडांच्या फटीमधून खालती येऊन तो आतमध्ये पाझरलेला आहे.
आणि म्हणून ह्या संपूर्ण वास्तूमध्ये आपल्याला पांढरट असा तो लेअर दिसतोय. इथे थोडीशी खाच आपल्याला दिसते ह्याच्यामध्ये. इथला दगड निघून गेलेला आहे, इथला दगड निघून गेलेला आहे. पण ना एक तार्किक विधान आपल्याला करता येतं आहे की ज्यावेळेला सोमसूत्रामध्ये आपण ज्या वेळेला फिरत असतो त्यावेळेला काही मंदिरांमध्ये, खास करून पश्चिम महाराष्ट्राच्या मंदिरांमध्ये, नारळ फोडण्यासाठी इथे थोडासा उंचवटा ठेवला जातो. तो इथेच फोडून पार्वती मातेजवळ तो ठेवला जातो आणि त्याच्यानंतर आपलं येतात. पण आता तुम्ही म्हणाल मग शिवाच्या मंदिरात नारळ फोडतात का? तर आता मी ह्याच्यामध्ये छान तुम्हाला एक उदाहरण देईन की उत्सवाच्या वेळेला नारळ फोडत नाहीत, परंतु कोणाच्या तंत्र साधनेच्या किनारामध्ये असलेल्या विधींमध्ये नारळ फोडला जातो. त्यासाठी इथे असावं का हेही असं तार्किक विधान करता येतं. सोमसूत्र ज्या काळामध्ये इथे मेखलायुक्त शिवलिंग असेल त्यावेळेला इथे ओलांटाच येणार नाही तुम्हाला. त्यामुळे माणूस असा फिरून पुन्हा एकदा ह्या बाजूला येत होता आणि इथून तो दर्शन घेत होता. ह्याला अर्धप्रदक्षिणा असं म्हणतात. एकंदरीत संपूर्ण मंदिर हे आपल्याला दगडामध्ये दिसतंय आणि ह्याचं फ्लोरिंगसुद्धा मंदिराचं फ्लोरिंगसुद्धा म्हणजे लादी आपल्याला दाखवा तुम्ही की तीसुद्धा दगडामध्येच आहे. आणि त्याचं टोटल स्लोप तुम्ही बघाल तर बरोबर सोमसूत्राच्या बाजूलाच आहे, म्हणजे उत्तर दिशेला ते पाणी तिथून निघून जावं. एकंदरीत हे मंदिर आतून निदान असं आहे. जाल वातायनामध्ये हा स्टोन अतिशय महत्त्वाचा आहे, ज्याला ना अगदी दगडगोट्यांनी घासून स्लिक केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणारी वारा ह्याच्यावरती आपटून ती खाली यावी म्हणून इथले सगळे कोने कापलेले आहेत. ह्याचा टोटल कोन कापलेला आहे, त्याला कुठेतरी मोल्ड केलेलं आहे. आणि बरोबर तुम्ही व्यवस्थित इथे उभे राहाल तर तुमच्या लक्षात येतं की समोरचा वारा बरोबर आतमध्ये येतोय. पूर्ण हवा खेळवण्यासाठी या वास्तूमध्ये असं स्ट्रक्चर तयार केलेलं आपल्याला दिसतं. कमेंटमध्ये ज्या वेळेला पहिला व्हिडिओ आला तर कमेंटमध्ये होतं की चप्पल घालून गेलेत मंदिर म्हणतात. तर बरोबर चुकलं ना माझं, चप्पल घालून गेलो मंदिरामध्ये. मंदिरात देव नव्हता ना म्हणून गेलो होतो. एनिवेज हम्पीला गेलो होतो आणि हम्पीला गेल्यानंतर प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक पर्यटक चप्पल घालून जात होता. मी हा प्रश्न तिथे विचारला, ते बोलतात नाही देवच नाही आहे. नंतर थोडासा अभ्यास केला त्याला असं लक्षात येतं की ज्या वेळेला एक मंदिर बांधलं जातं, मंदिरामध्ये देव ठेवला जातो आणि देव ठेवल्यानंतर त्याला देवत्व प्राप्त करून घेण्यासाठी काही विधी केले जातात, पूजा अर्चा केल्या जातात. अर्चा शब्द हायलाइटेड, अर्चा केल्या जातात. त्यावेळेला तिथे चप्पल न घालता वावरायचं असतं, पादत्राणे बाहेर ठेवून वावरायचं असतं, जेणेकरून आपल्याला ते देवत्व, आपल्याला देवत्वाची एनर्जी आपल्याला मिळेल. कमेंटमध्ये तर डायरेक्ट एकाने बापच काढला. लक्षात आलं की आजही मुघलांची वंशावळ या महाराष्ट्रात आहे. एखाद्या माणसाला व्यवस्थित सांगूनसुद्धा समजू शकतं. आणि मी स्वतः इतिहास अभ्यासक आहे, जिथे तुमच्या भावना येतात ना त्या भावनांचा मी नेहमीच आदर करतो आणि भावनांच्या आधारावरतीच इतिहास चाललेला असतो. पण इतिहास अभ्यासताना भावना महत्त्वाच्या नसतात, त्याला तटस्थ विश्लेषण महत्त्वाचं असतं. वास्तू समजून घेणं महत्त्वाचं असतं. नेमकी वास्तू का हा असं म्हणतोय ते समजून घेणं महत्त्वाचं असतं. पण मुघलांची वंशावळ म्हणते की चप्पल घालून गेला आणि होती बाप पण काढतायत. एनिवेज बॅक टू द पॉईंट. आता आपण बाहेर जाऊया. बाहेर ह्या मंदिराचं ना दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक चौथरा आहे आणि एक शिल्प आहे. थोडं ते डिकोड करण्याचा प्रयत्न करूया, मग आपल्याला कळेल का नेमकं मंदिर आहे कसं. बाहेरच्या बाजूला जाऊया, या बाजूला म्हणजे साधारणतः वायव्य दिशेला. तिथे मंदिराचे मेन काही अवशेष आहेत आणि ते अवशेष पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे नेमकं समजेल हे मंदिर नेमकं कसं होतं ते पहिले पाहूया.
मंदिर दाखवा एकदा तिथे. मंदिर टिल्ट आहे, तिरकं आहे, समजते आपल्याला. मंदिराच्या वायव्य दिशेला ही वास्तू आहे. थोडी नदी दाखवा. मंदिराच्या उत्तरेला नदी आहे, नदीपासून काही अंतरावरतीच ही वास्तू आहे. ही वास्तू अतिशय महत्त्वाची आहे. मंदिराच्या विषयी असलेल्या सगळ्या व्यवस्थापनासाठी ही वास्तू गरजेची होती. मंदिराच्या हाकेच्या अंतरावर, पण मंदिराची सावली नाही पडली पाहिजे वास्तूवरती, हे जास्त महत्त्वाचं आहे. समरांगण सूत्रधार राजा भोज दुसरा ह्याने लिहिलेला हा ग्रंथ अतिशय इथे महत्त्वाचा ठरतो. मंदिराचा परिसर नेमका कसा असावा ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. डॉक्टर आसावरी बापट यांचं एक पुस्तक आहे, वास्तुक प्रशस्ते देशे. त्या पुस्तकामध्ये पण आपल्याला मंदिराविषयी आणि मंदिराच्या वास्तूंविषयी, मंदिराच्या इतर वास्तूंविषयी काही गोष्टी आपल्याला वाचता येतात. तुम्ही नक्कीच ते अभ्यासा. मंदिराच्या व्यवस्थापनेसाठी जो कोणी माणूस असेल नेमलेला, तो इथे राहत असेल. तुम्ही म्हणाल एवढ्या छोट्या वास्तूत? नक्कीच, अगदी नक्कीच ती वास्तू छोटीच असेल, कारण सर्व आयुष्य ज्याने मंदिरासाठी वाहिलेलं आहे. आत्ताचा काळ निराळा आहे हो, तो काळ निराळा होता. त्या काळाला अनुसरून ते तुम्ही विचार करा. फक्त झोपण्यापुरतं, जेवण बनवण्यापुरतं अशा वास्तूचा उपयोग केला जायचा. मी म्हणतो जेवण बनवण्याचं पण असेल तर ज्यावर भिक्षुकी मागून जर काही भिक्षुक पात्रामध्ये मिळत असेल, रेडी अन्न मिळालं तर तेच खाल्लं जातं आहे. आणि जर काही रॉ मटेरियल मिळालं तर ते कंटेंट वापरून मगच त्याचं जेवण बनवलं जात असेल, त्यासाठी ही वास्तू होती. ह्या वास्तूच्या काही अंतरावरती इथे 2 शिळा आपल्याला अतिशय महत्त्वाच्या दिसत आहेत. ही शिळा पाहू शकता, याला गदेगळ म्हणतात. अतिशय भग्न अवस्थेमध्ये आहे. मराठीमध्ये तेरे मारसू गाढव घोडू असा एक शापवाणी आपल्याला मिळते. शापवाणीचा अर्थ असा होतो की ह्या मंदिराच्या परिसरामध्ये जो कोणी अनधिकृतरित्या इथे वास्तव्य करण्याचा प्रयत्न करेल, अथवा ह्या मंदिरावरती अधिकार गाजवेल, अथवा या परिसरावरती अधिकार गाजवेल, त्याच्या कुटुंबातील महिलेचा संकर हा गाढवाबरोबर होईल. त्याच्यासाठी ही शापवाणी त्या काळामध्ये कोरलेली असायची. म्हणजे कुठेतरी मंदिराचा परिसर व्यवस्थित राहण्यासाठी ही शापवाणी आपल्याला दिसते. याला गदेगळ किंवा गद्याण असं सुद्धा म्हणतात. ह्यातलं अतिशय सुंदर अशी एक कॉपी तमनाथ गावामध्ये एका कंपाऊंडला मला दिसली होती. तिथे सुद्धा आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकेमध्ये त्याच्यावरती मी संशोधन पेपर मांडला होता आणि त्यावेळेला त्या गद्यांचं मी पूर्णतः डिकोडिंग त्यामध्ये दिलेलं आहे. थोडंसं पुढे या वास्तूमध्ये आपण अजून एक गोष्ट इथे आपल्याला दिसते, ती म्हणजे इथे 6 पावलं कोरलेली आहेत. नाथपंथीयांमध्ये पुढे ज्या वेळेला लिंगायत समाज शिवाची आराधना करायला लागला, त्यावेळेला त्याच परिसरामध्ये शिवाच्या अगदी बाजूलाच त्यांची समाधी तयार झाली. म्हणजे त्या माणसाने कालांतराने तो वारला किंवा त्यांनी समाधी घेतली तर त्यावेळेला गेलं. इथे जर आपल्याला 3 हे दिसत आहेत टोटली, म्हणजे 1 2 3 4 5 6 पावलं आहेत. म्हणजे 3 जणांची पावलं आपल्याला जेव्हा दिसतात त्याला कुठेतरी असं वाटतं मला की 3 जणांच्या समाधी त्या असतील. ह्याच्यामध्ये महिला नसेल, फक्त पुरुषच असतील आणि या तिन्ही यांच्या एक कंबाईन समाधी इथे घेतली गेली असेल आणि त्याच्यावरती ही शिळा इथे कोरली गेली असेल. अगदी साध्यात साधं सांगायचं झालं की नाथपंथीयांमध्ये ज्याला समाधी घेतली जायची त्यावरती अशी एका गुहेमध्ये, एखाद्या जंगलामध्ये ती घेतली जायची. वली शब्द नेमका कशामुळे येतो ते तुम्ही पाहू शकता, कारण त्याच्यावरती आता मी सांगत बसलो तर अजून तासभर जाईल. तर लिंगायत समाजामध्ये सुद्धा ज्या वेळेला एखादा माणूस आपल्यातून निघून जातो, इहलोकाचा प्रवास संपवून परलोकात निघून जातो, त्यावेळेला त्याच्या समाधीवरती अशी पावलं कोरली जातात. जर तो मनुष्य मंदिराच्या बाबतीमध्ये, मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये असेल तर तो माणूसाची समाधी ही मंदिराच्या परिसरातच तयार होते. अशा असंख्य लिंगायत समाध्या आमच्या कर्जत परिसरामध्ये अनेक शिवाच्या मंदिरांमध्ये आम्हाला दिसून येतात. थोडंसं मागे दाखवा. ह्या बाजूला मंदिराचं सोमसूत्र जिथे उतरणार तिथे हा तलाव होता. मंदिरसुद्धा आपल्याला दिसतंय. मी मगाशीच म्हटलं की उत्तरायणामध्ये बांधलेलं मंदिर असल्यामुळे ते टिल्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या बाजूला त्याच मंदिराच्या संबंधी असलेल्या वास्तूचं जोतं दिसतंय, गदेगळ दिसतंय, लिंगायत समाधी दिसते.
किंवा नाथपंथीय समाधी ती त्या काळाला अनुसरून असेल. कारण कुठल्याही गॅझेटमध्ये म्हणा किंवा पुस्तकामध्ये ह्या गोष्टींचा उल्लेख म्हणजे ह्या परिसरातल्या ह्या 2 अवशेषांचा उल्लेख मिळत नाही आहे. हे सगळं तार्किक आहे. मी जे आता ह्याच्याबद्दल सांगितलं ते. या बाजूला सोनगिरी दिसतो आहे. मागाशी मी व्हिडिओ सुरू केला त्यावेळेला सांगितलं होतं की भूगोल नेमका अभ्यासताना आपल्याला काय काय बघायचं आहे. तर दक्षिणेला सोनगिरी दिसतो आहे. त्याच्यानंतर या बाजूला आत्ता धुसर वातावरणामुळे हा वरण्याचा डोंगर तर खणखणीत दिसतो आहे. धुसर वातावरणामुळे दूरवरती साध्या डोळ्यांनी ईर्षाळगड दिसतो आहे. कॅमेऱ्यामध्ये बहुतेक दिसणार नाही. त्या बाजूला प्रबळ, त्यानंतर सोंडाई, देवीचं ठाणं, मग बिकटगड आणि ह्या बाजूला कोणताच किल्ला नाही. ह्या बाजूला उत्तर दिशेला असलेली ही पश्चिम वाहिन्यांमधली सुपरफास्ट उल्हास नदी. तर हे मंदिर परिसर नेमका असा आहे. आता जर तुम्हाला याच्यावरती कोणाला प्रश्न असतील हा व्हिडिओ पहिले पूर्ण पहा. कर्जत सुपरफास्ट या चॅनलवरती हा व्हिडिओ पहिले पूर्ण पहा आणि त्याच्यानंतरच माझी विनंती असेल की कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.